हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 12वीचा फिजिक्स सेक्शन सेकंड याच्यातला इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर सुरू करत आहोत. याचं टेक्स्ट बुक आहे, ते तुम्ही व्यवस्थित अगोदर वाचणं गरजेचं आहे. त्याच्या अनुषंगाने आपण अभ्यास करत आहोत. आणि आपलं पहिलं आर्टिकल आहे ॲप्लिकेशन्स ऑफ गॉस लॉ. हा गॉस लॉ आपण इयत्ता 11वीत अभ्यासलेला आहे. त्याचे ॲप्लिकेशन्स आपल्याला इयत्ता 12वीत आहेत. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड स्फेरिकल शेल और हॉलो स्फियर. यातलं पहिलं ॲप्लिकेशन आपण पाहणार आहोत. फर्स्ट ॲप्लिकेशन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, म्हणजे आपण तसं सिम्बॉल काय दाखवत आहोत, ई. ड्यू टू कुणामुळं, चार्ज्ड हॅलो स्फियर ड्यू टू चार्ज्ड हॅलो स्फियर. हे पहिलं ऍप्लिकेशन आपल्याला आज पाहायचं आहे. गॉसेस लॉ वापरायचा आपल्याला. गॉस लॉ वापरून आपण हे ऍप्लिकेशन कसं लक्षात ठेवायचं ते बघूया. हॅलो स्फियर म्हटलं तर इथूनच सुरुवात करूया. याची डायग्राम समजून घेऊयात अगोदर. कन्सिडर ए स्फियर ए. सपोज दिस इज अ स्फियर ए. याला आपण ए नाव देऊया. याचा जो सेंटर आहे त्याला ओ म्हणूयात. याची रेडियस आहे ती कॅपिटल आर आहे. आणि हा सेंटर पासून स्फिअरच्या बाहेर काही अंतरावर हा पी नावाचा पॉइंट आहे. त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड किती ते आपल्याला काढायचं आहे. पण त्या अगोदर या स्फेरिकल सरफेसवरती युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड चार्ज आहे प्लस क्यू. हा जो स्फिअर आहे हा सिमेट्रिक ऑब्जेक्ट आहे आणि म्हणून याच्यावरचं चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे ते युनिफॉर्म आहे. आणि म्हणून हे प्लस साइन इथं दाखवला की आपण या ठिकाणी दाखवूया. या ठिकाणी दाखवलं की आपल्याला इथं दाखवता येईल. इथं दाखवलं की सिमेट्रिकली ऑपोजिट, डायमेट्रिकली ऑपोजिट पॉइंटला दाखवायचं. दिस इज युनिफॉर्मली चार्ज्ड हॉलो स्फियर and let us find electric field due to this hollow sphere at point P, which is outside the sphere at a distance r, small r. Let us denote this distance by small r. प्रत्येक टप्पा समजून घेत पुढे गेलं की आर्टिकल समजायला सोपं होतं. बघा, ए हा चार्ज्ड स्फियर आहे. हा युनिफॉर्मली चार्ज्ड स्फियर आहे. त्याची रेडियस कॅपिटल आर आहे आणि त्याच्या सेंटर पासून आर एवढ्या अंतरावर आपल्याला किती इलेक्ट्रिक फील्ड आहे याचा फॉर्म्युला काढायचा आहे. ते ऍप्लिकेशन आहे ई ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, किंवा नुसतं इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं तर चालेल. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू हॅलो चार्ज्ड स्फियर. आता कुणाचा वापर करायचा आहे? गॉस लॉचा वापर करायचा. पण आपण 11वीत पाहिलंय गॉस लॉ हा क्लोज्ड सरफेसला अप्लाय करतो. कोणाला अप्लाय करता येतो गॉस लॉ? क्लोज्ड सरफेसला. आता चेंडू, आता हा स्फिअर म्हणजे आपण चेंडू, तो क्लोज सरफेस आहे. त्याच्यामध्ये आज चार्जेस असले पाहिजेत. त्यांनी एनक्लोज केलेले चार्जेस किती आहेत त्यावरून आपल्याला ते काढता येतं. मग ह्या स्फिअर ए ला एनक्लोज करणार, कारण चार्जेस ह्या स्फिअरच्या सरफेसवरती आहेत. मग याला एनक्लोज करणारा दुसरा स्फिअर बी काढू की ज्याची रेडियस आर असेल, सेंटर ओ असेल. दोन्ही स्फिअरचं सेंटर सारखं आहे म्हणून त्याला कॉन्सेंट्रिक स्फिअर असं म्हटलंय. हा दुसरा स्फिअर आहे. सपोज दिस इज स्फिअर बी. आता स्फिअर बी मध्ये चार्जेस एनक्लोज झालेले आहेत. आता आपण स्फिअर बी ला गॉस लॉ अप्लाय करू शकतो. म्हणून स्फिअर बी ला गॉसियन सरफेस असं म्हणायचं. याला काय म्हणायचंय? गॉसियन सरफेस. स्फिअर बी ची रेडियस किती आहे? स्मॉल आर आहे. स्फिअर ए
स्पिअर बी, दोघांचं सेंटर सारखं आहे, दोघं कॉन्सेंट्रिक स्पिअर आहे. आता गंमत अशी आहे पहा स्टुडंट्स, मी म्हणताना स्पिअर म्हणतोय पण इथे काढताना सर्कल काढतोय. हा फरक लक्षात घ्यायचा आहे. हा बोर्ड आहे, प्लेन सरफेस आहे, तर 2 डायमेन्शनल फिगर काढता येते. स्पिअर हा 3 डायमेन्शनल आहे. मी काढताना इथं जरी सर्कल दिसत असलं तर हे इमॅजिन करताना काय करा, स्पिअर चेंडू, दोन चेंडू आहेत, दोघांचं सेंटर एकच आहे, एक ए म्हटलंय एक बी म्हटलंय. चार्जेस मात्र कोणत्या सरफेस वरती आहेत, कोणत्या चेंडूवरती आहे, ए वरती आहे. आणि त्याच्यामुळे आता पी ह्या ठिकाणी इंटेन्सिटी किती ते आपल्याला काढायचं आहे. आता आपल्या सोयीसाठी नेहमी लक्षात ठेवा, हा जो पॉइंट कन्सिडर केलाय याच्या भोवतालचा एक छोटासा एरिया विचारात घेऊया, स्मॉल एरिया. या स्मॉल एरियाला आपण डीएस असं म्हणणार आहोत. आणि मग हा जो चार्ज डिस्ट्रीब्यूट झालाय या ठिकाणी इंटेन्सिटी कोणत्या दिशेने असेल तर ती या दिशेने आहे, सरफेसला परपेंडिक्युलर. कारण चार्ज सरफेसला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स या नेहमी परपेंडिक्युलर असतात. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या दिशेनं त्याच दिशेनं इंटेन्सिटी, आणि म्हणून हा पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे आपण हे कन्सिडर केलेलं आहे. आणि मग याला परपेंडिक्युलर हा असा येतो, आणि म्हणजे डीएस ला परपेंडिक्युलर ई आहे. हे सिच्युएशन येत आहे. आपण गॉस लॉ वापरायचं म्हणून तसं सिच्युएशन तयार केलेलं आहे. स्पिअर बी वरचा छोटासा एरिया विचारात घेतला, त्याला म्हटलं एरिया डीएस. एरिया डीएस या एरियावरती पॉइंट पी आहे. पॉइंट पी च्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन कशी आहे तर त्या डीएस या सरफेसला परपेंडिक्युलर. त्याचं कारण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही चार्ज सरफेसला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे स्पिअर बी आणि स्पिअर ए कॉन्सेंट्रिक आहे, त्याला काढलेला ए ला काढलेला परपेंडिक्युलर हा बी ला पण असणार आहे. आणि म्हणून ह्या डीएस या सरफेसला हा परपेंडिक्युलर काढला, त्या दिशेनं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. स्टुडंट्स, आता गॉस लॉ अप्लाय करण्यासाठी आपण सिच्युएशन तयार केलंय. एक एक टप्पा आपण आता पुढे जाऊया. पहिल्यांदा गॉस लॉ वापरूयात आपण. गॉस लॉ आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू नेट इलेक्ट्रिक फील्ड देतो का. ते स्टेटमेंट आपण जे 11th अभ्यासलं ते असं आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू नेट इलेक्ट्रिक फील्ड इंटिग्रेशन ओव्हर द क्लोज्ड सरफेस ऑफ वेक्टर ई डॉट वेक्टर डीएस इज इक्वल टू. याच्याबरोबर हे आहे, याच्याबरोबर उत्तर आहे क्यू अपॉन इप्सिलॉन 0. म्हणजे आपण ज्या क्लोज्ड सरफेसला इलेक्ट्रिक फ्लक्स काढणार आहोत त्या क्लोज्ड सरफेसनी एनक्लोज केलेला चार्ज क्यू एवढा आहे, आणि क्यू डिवायडेड बाय इप्सिलॉन 0 म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू नेट इलेक्ट्रिक फील्ड. आणि मग फॉर्म्युला आहे फ्लक्स फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर क्लोज्ड सरफेस ऑफ वेक्टर ई डॉट वेक्टर डीएस इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन 0. हा क्यू म्हणजे आपण हा गॉस लॉ ज्या क्लोज्ड सरफेसला अप्लाय करतो आहोत त्या क्लोज सरफेसनी एनक्लोज केलेला टोटल चार्ज. हा जो चार्ज आहे तो क्लोज्ड सरफेसनी एनक्लोज केलेला टोटल चार्ज. आता आपण हा गॉस लॉ स्पिअर ए ला अप्लाय करणार नाही, स्पिअर बी ला अप्लाय करणार आहे. तर स्पिअर बी च्या आतमध्ये चार्जेस आहेत, चार्जेस ऑन द स्पिअर ए. म्हणजे अकॉर्डिंग टू गॉस लॉ असं जर आपण म्हटलं स्पिअर बी ला जर गॉस लॉ वापरला तर इलेक्ट्रिक फ्लक्स फाय बरोबर काय उत्तर येईल. किती चार्जेस घेतलेत आपण इथं, क्यू एवढे चार्जेस स्पिअर ए वरती डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, तेवढे चार्ज बी न एनक्लोज केलेले आहेत. टोटल चार्जेस एनक्लोज्ड बाय द स्पिअर बी इज इक्वल टू द चार्जेस ऑन द स्पिअर ए अँड इज इक्वल टू क्यू. आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे क्यू अपॉन इप्सिलॉन 0. याला इक्वेशन मी एक्स असं म्हणतो. फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन 0. कशाचा आधार घेऊन इक्वेशन तयार केलं, गॉस लॉ. गॉस लॉ कुणाला अप्लाय केला, स्पिअर बी ला. स्पिअर बी च्या आतमध्ये टोटल चार्जेस किती आहेत, क्यू. आणि मग उत्तर आहे इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू नेट इलेक्ट्रिक फील्ड फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन 0.
तसं इलेक्ट्रिक फ्लक्स बरोबर आणखी एक इक्वेशन आहे इथं, ते विचारात घेऊया. फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर क्लोज सरफेस ऑफ वेक्टर ई डॉट वेक्टर ds. जसं आता इंटिग्रेशन हे चिन्ह आहे ते मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे, जसं आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, तसं आणखी एक मॅथमॅटिकल ऑपरेशन इंटिग्रेशन आहे. फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर क्लोज सरफेस ऑफ वेक्टर ई डॉट वेक्टर ds. आता वेक्टर ई डॉट वेक्टर ds हे डॉट प्रोडक्ट आहे, तो जर सोडवला तर त्याचं उत्तर येतं इंटिग्रेशन ऑफ ई ds कॉस ऑफ थिटा. आपण स्केलर प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये स्केलर प्रोडक्ट मध्ये वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा असं आपण घेतलेलं आहे. आता याऐवजी वेक्टर ई आणि ds आहे आणि म्हणून उत्तर आहे ई ds कॉस ऑफ थिटा, किंवा हे ई कॉस थिटा ds असं पण लिहितात. ई कॉस थिटा ds दोन्ही एकच आहे. आता हा थिटा म्हणजे पुन्हा मधला अँगल आहे बघा, इथे या. हा जो सरफेस आहे याचा परपेंडिक्युलर आणि इंटेन्सिटी याच्यातला अँगल आहे. काळजीपूर्वक पाहिलं तर ह्या सरफेसचा परपेंडिक्युलर म्हणजे एरिया ds चा परपेंडिक्युलर आणि ई एकाच दिशेने आहेत. दोन्ही थोडक्यात एकच आहे, एकमेकाला पॅरलल म्हणतोय, ओव्हरलॅप झालेत. पॅरलल आहे तसं थोडं म्हटलं तर त्याच्यातला अँगल थिटा 0 येतो. म्हणजे या सिच्युएशन मध्ये थिटा 0 आहे, म्हणजेच कॉस ऑफ थिटा 1 येणार आहे, म्हणजेच कॉस ऑफ थिटा 1. म्हणून हेच इक्वेशन कशा प्रकारे बदलेल बघा. फाय इज इक्वल टू ई इंटिग्रेशन ओव्हर द क्लोज सरफेस ऑफ ds. तुम्ही आता ई चिन्हाच्या बाहेर काढलेलं पाहत असाल. असं का? तर हा पॉइंट सरफेस वरती कुठेही घेतला तर त्याचं अंतर r सारखं आहे, ते म्हणजे रेडियस आहे, आणि म्हणून ह्या सरफेसवरच्या प्रत्येक पॉइंटला ई ची व्हॅल्यू सारखी आहे, ती कॉन्स्टंट आहे, आणि म्हणून चिन्हाच्या बाहेर. इंटिग्रेशन चिन्हामध्ये आता फक्त राहिलं एरिया ds. ह्याचं उत्तर काय? हा छोटा एरिया घेतला आहे स्पिअर बीचा, अशा अनेक छोटे एरिया घ्यायचे, त्याची बेरीज करायची. ज्या सर्व छोट्या एरियाची बेरीज करू त्यावेळेस आपण स्फिअर बीचा एरिया मिळेल आपल्याला. कशाचा एरिया मिळेल? स्फिअर बीचा. आणि मग स्फिअर बीचा एरिया याचं उत्तर आहे, म्हणजे तो उत्तर ई इंटू 4 पाय आर स्क्वेअर. याचं उत्तर जे आहे ते हे आहे, तो सरफेस एरिया ऑफ द स्फिअर याचा फॉर्म्युला वापरून आपण ते उत्तर काढलं, 4 पाय आर स्क्वेअर. इथे इंटिग्रेशन ऑफ ds म्हणजे हे एरिया सरफेस स्फिअर सरफेस बी वरती आहे, स्पेरिकल सरफेस बी वरती आहे. बी चा टोटल एरिया, त्यासाठी बी ची रेडियस आहे r आणि फॉर्म्युला सर आहे 4 पाय आर स्क्वेअर. म्हणजे फाय बरोबर काय मिळालं आपल्याला? फाय इज इक्वल टू ई इंटू 4 पाय आर स्क्वेअर. याला म्हणूयात इक्वेशन y. याला काय म्हणूयात? इक्वेशन y. आता पुढचा पार्ट सोपा आहे पहा. इक्वेशन x आणि y आपल्याला त्याच्या डाव्या बाजू सारख्या आहेत, म्हणजे उजव्या बाजू इक्वेट करायचे आहेत. पण हा पार्ट लक्षात ठेवताना इथं 2 इक्वेशन्स तयार करून ते इक्वेट करायचे आहेत, असे काहीतरी तुम्ही ठोकताना लक्षात ठेवा. डेरिव्हेशन लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या क्लुप्त्या, तुमच्या आयडियाज किंवा तुमच्या काही ट्रिक्स आहेत त्या तुम्ही डेव्हलप केल्या पाहिजेत तुमच्या सोयीनुसार. माझ्या मते इथं 2 इक्वेशन्स आहेत, फ्लक्स आहेत, ते तयार करायचे आहेत. एक गॉस लॉ नुसार, एक ह्या फॉर्म्युल्यानुसार, आणि दोघांनी इक्वेट करा. फक्त आपण हे इक्वेशन आहे ते याच्यानुसार सिम्प्लिफाय केलंय. हे जे सिच्युएशन आहे ते इथं सबस्टिट्यूट केलंय. हा डॉट प्रोडक्ट आहे, त्याचं उत्तर हे. थिटा 0 आहे, त्याचं उत्तर 1 आलं. परत ई बाहेर निघतो, याचं उत्तर हे आहे. असं करत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. ह्या गोष्टी एकदा, दोनदा, तीनदा वाचून किंवा थोडंसं लिहून काढल्यानंतर सरावाने तुम्हाला व्यवस्थित जमणार आहे. बघ पुढे जाऊया, एकच मिनिट. आता आपण दोन्ही इक्वेशन्स इक्वेट करूया. बघा काय, पहिल्यांदा मी हे इक्वेशन घेतो, ई इंटू 4 पाय
आर स्क्वेअर इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो. आपण हे कुणासाठी चाललंय सगळं, काय काढायचं आपल्याला, ई. मग हा ई हा पार्ट एका बाजूला ठेवूयात, बाकी दुसरीकडे घेऊयात. म्हणजेच ई इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय. आर स्क्वेअरच्या ऐवजी मी इप्सिलॉन झिरो अगोदर घेतो आणि मग आर स्क्वेअर लिहितो. किंवा हेच इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल, ई इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन झिरो, हा कॉन्स्टंट पार्ट आहे, इंटू क्यू अपॉन आर स्क्वेअर. इक्वेशन एक्स आणि वाय इक्वेट केल्या, त्याला आपण काढून टाकूयात. काय फॉर्म्युलाला बघा, ई, आणि हा फॉर्म्युला, हा आपला फॉर्म्युला फायनल डेरिव्हेशन. ई इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन झिरो इंटू क्यू अपॉन आर स्क्वेअर. फॉर्म्युले फायनल स्टेप आहे ते आपल्याला पाठच करायचे का, म्हणजे ह्या ठिकाणी इंटेन्सिटी, हा फॉर्म्युलाला हा पार्ट कॉन्स्टंट आहे. क्यू म्हणजे आतमध्ये एनक्लोज केलेला चार्ज, आर म्हणजे हे अंतर. आपल्याला हे माहित असेल तर उत्तर काढता येतं. म्हणजे ह्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू दिली असते, क्यू आणि आर ची व्हॅल्यू माहित असेल तर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढता येतं. अर्थात याच्या सहाय्याने मॅग्निट्यूड मिळेल. डिरेक्शन काढण्यासाठी तुम्हाला चार्ज सरफेसला परपेंडिक्युलर करावं लागेल. आणखी हाच फॉर्म्युला आपल्याला आणखी वेगळ्या टर्म मध्ये लिहायचा आहे. तो कसा तो बघूया. आपल्याला सिग्माच्या भाषेत लिहायचा आहे, सरफेस चार्ज डेन्सिटी. कोणाच्या भाषेत लिहायचं आपल्याला, सिग्मा, सरफेस चार्ज डेन्सिटी. आता सिग्मा कुणाला, आपला तर सिग्मा मात्र एला काढता येतो का. ह्याच्यावरचा चार्ज किती आहे, क्यू अपॉन एरिया. एरिया आहे 4 पाय आर स्क्वेअर. सिग्मा काय आहे, सिग्मा मी इथे लिहून ठेवतो, सरफेस चार्ज डेन्सिटी, दॅट इज चार्ज पर युनिट एरिया. चार्ज पर युनिट एरिया. सिग्मा मात्र ए साठी काढतो, तर बी साठी काढता येत नाही, कारण बी वरती चार्जेस नाही आहेत. आपल्याला चार्ज पर युनिट एरिया काढायचा आहे. आणि म्हणून इथं चार्ज क्यू घेतला. एरिया काढताना मी स्मॉल आर नाही घेतला, कॅपिटल आर घेतलाय, लक्षात घ्या. म्हणजे एचा जेवढा एरिया आहे त्याच्यावरती टोटल चार्ज डिस्ट्रीब्यूट झाला आहे क्यू. आणखी थोडं मी हे रिअरेंज करतो, सिग्मा आर स्क्वेअर असं रिअरेंज करतो. शिल्लक काय राहतंय, क्यू अपॉन 4 पाय. तसं का केलं माहितीये का, इथं बघा क्यू अपॉन 4 पाय आहे का नाही इथं. म्हणजे एवढा पार्ट घेतला यातला, एवढा, त्याच्याऐवजी मला आता सिग्मा आर स्क्वेअर ठेवता येईल. म्हणजे हाच फॉर्म्युला आता कशा प्रकारे बदलेल, ई इज इक्वल टू सिग्मा आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन झिरो इंटू स्मॉल आर स्क्वेअर. हा दुसरा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला चार्ज क्यूच्या भाषेत आहे, इन टर्म्स ऑफ क्यू. हा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ सिग्मा. सिग्मा म्हणजे काय, सरफेस चार्ज डेन्सिटी. कसं काढलं, सिग्मा बरोबर चार्ज अपॉन एरिया. परत हा ए ला अप्लाय केला, लक्षात ठेवा. हा आर स्क्वेअर इकडे घेतला, क्यू अपॉन 4 पाय राहिलं. या इक्वेशन मध्ये क्यू अपॉन 4 पायच्या ऐवजी सिग्मा आर स्क्वेअर लिहिला. शिल्लक राहिला इप्सिलॉन झिरो, इथे घेतला आर स्क्वेअर, इथे घेतला. आणि शेवटी जाता आता याचे 1-2 केसेस आहेत, स्पेशल केसेस, तेवढ्या बघूयात. आणि मग आपण ह्या चॅप्टरला चॅप्टरच्या आर्टिकलला कन्क्लूड करूयात या फॉर्म्युल्याच्या आधारे. म्हणजे आपण 3 सिच्युएशन विचारात घेणार आहोत. पहिला सिच्युएशन आहे आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर. त्यास ई बरोबर फॉर्म्युला आला सिग्मा आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन झिरो आर स्क्वेअर. आता आपण काढलंय. म्हणजे हा आर ह्या आर पेक्षा मोठा आहे, याचा अर्थ चार्ज स्फिअरच्या बाहेर आहे तो पॉइंट. दुसरी केस आर इज इक्वल टू आर. म्हणजे हा पॉइंट इथं पण असू शकेल ना. तर मग हे दोन्ही काय होतील, इक्वल, कॅन्सल होतील. म्हणजे ई बरोबर काय आलं मग, सिग्मा अपॉन इप्सिलॉन झिरो. आणि याची तिसरी केस आहे आर लेस दॅन कॅपिटल आर. असू शकतं हा स्फिअरच्या बाहेर आहे, स्फिअर वरती आतमध्ये, स्फिअर बी इथं कुठंतरी येईल आणि याच्या आतमध्ये चार्जेस असणार नाही. इथं आतमध्ये क्यू इज इक्वल टू 0 आणि म्हणून ई इज इक्वल टू 0 येणार आहे. तर हे फ्लक्सच असणार नाही ना.
क्यू झिरो होणार ना आपण बी इथे काढल्यानंतर, कारण पॉईंट आर इथे घेतला, पॉईंट पी इथे घेतला. म्हणजे चार्ज स्फिअरच्या आतमध्ये एखादा पॉईंट घेतला तर इलेक्ट्रिक फील्ड झिरो आहे. चार्ज स्फिअरवरच्या सरफेसवरचा पॉईंट घेतला तर इलेक्ट्रिक फील्ड सिग्मा अपॉन इप्सिलॉन झिरो एवढी आहे. आणि चार्ज स्फिअरच्या बाहेर गेलो तर फॉर्म्युला आहे सिग्मा आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन झिरो आर स्क्वेअर. म्हणजे आउटसाइड द स्फिअर, ऑन द स्फिअर, इनसाइड द स्फिअर. स्टुडंट्स, अशा रीतीने आपण हे पहिला आर्टिकल अभ्यासलेला आहे. हा व्हिडिओ समजण्यासाठी परत परत बघा. याच्याशी संबंधित आणखी काही सूचना आहेत ते आपण गुगल मीट घेणार आहोत, पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण इथं थांबूया.